मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे स्वप्न, सत्य, भय आणि शेवट. लेखक निखिल खैरनार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आवेश, आवेश उठ. काय बडबड करतोय झोपेत? आवेशची आई त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होती. 5-6 वेळा आवाज दिल्यानंतर आवेश खडबडून झोपेतून जागा झाला. तो जागा झाल्यावर त्याची आई त्याला बोलली, सकाळचे 8 वाजून गेले. भाऊ अजून झोपेतच बरळतो आहे. उठ आता पटकन, ऑफिसला जायला उशीर होईल आज पण. आई, आज परत स्वप्न पडले ग. आवेश बेडवरच डोक्याला हात लावून बोलत होता. काय करावं तुझ्या स्वप्नांचं, खरंच काही कळत नाही मला. आई कंटाळ्या स्वरातच आवेशला बोलली. आवेश उठला आणि अर्ध्या तासात आवरून तयार झाला. आई म्हणजे रमाबाई त्याला नाश्त्याला पोहे घेऊन आली आणि डब्बा पण घेऊन आली. त्याच्या समोर बसत त्याला विचारले, आज काय बाबा स्वप्नात? तसा नाराज होऊन आवेश बोलला, जाऊ दे आई, कंटाळा आला आहे मला त्या स्वप्नांचा, आणि त्या स्वप्नांबद्दल बोलायला पण जीव घाबरतो. रमाबाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, जाऊ दे बाळा, तू लक्ष नको देत जाऊ. तू लक्ष देतो जास्त म्हणून तुला त्याचा अजून जास्त त्रास होतो. आवेशचा नाश्ता करून झाला आणि तो ऑफिसकडे निघाला. आवेश, त्याची आई रमाबाई आणि वडील रतनराव रामगड नावाच्या छोट्याशा शहरात राहत होते. शहर कसले, ते नावाला शहर होते. वातावरण आणि आजूबाजूच्या सोयीसुविधा ह्या गावासारख्याच होत्या. आवेश त्याच्या घरापासून 10 ते 12 किमी अंतरावर असणाऱ्या चरणपूर नावाच्या गावाला लाईट बिल भरणा केंद्रात काम करत होता. आई आणि वडील दोन्ही घरीच असायचे. आवेश ऑफिसला जायला बाईकचा वापर करायचा. जाताना त्याचे गाव आणि चरणपूर गाव दोघांमध्ये 3 ते 4 किमी अंतराचे जंगल लागायचे. ऑफिसकडे जाताना अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावर जंगलाचा भाग सुरू झाला. थोड्याच अंतरावर जाऊन आवेशने गाडीला ब्रेक मारला. तो आजूबाजूला नजर फिरवू लागला. चेहरा पूर्ण घामाने भरून गेला. आवेश स्वतःशीच बडबडला, स्वप्नात हीच जागा दिसली होती, तरीच मला जागा ओळखीची वाटत होती. असं बोलत घाईत तो गाडीला किक मारू लागला, पण गाडी सुरू होत नव्हती. आवेशने समोर रस्त्यावर नजर टाकली आणि तिकडून भरधाव वेगाने एक ट्रक येत होती. तिचा वेग इतका होता की क्षणात आवेश आणि त्या ट्रकमधले अंतर कमी झाले. आवेश सगळं काही विसरून डोळे विस्फारून ट्रककडे बघत होता. त्याच्या आणि ट्रकमधले अंतर 50 मीटर असतानाच अचानक ट्रकचे पुढचे टायर फुटले आणि ट्रक जागेवरच उडाली. डाव्या बाजूने पलटी खाऊन घासतच ती आवेशच्या शेजारून गेली आणि 20 मीटर पुढे जाऊन ती थांबली. या गडबडीत आवेशने कधी आपल्या गाडीवरून उडी मारली हे त्यालाच कळले नाही. आता सगळीकडे शांतता होती. आवेशची नजर ट्रकवर खिळून होती. ट्रकच्या पुढच्या भागातून धूर निघत होता. ट्रक रस्त्यावर घासले गेल्याचे ओरखडे रस्त्यावर पडले होते. जागोजागी काचा आणि ट्रकचे इतर भाग पडले होते. हे सगळे बघून आवेश जागेवरून उठला. हातपाय थरथर कापत होते. तसंच तो ट्रक जवळ गेला. तो अजून ट्रक जवळ जात होता. ट्रक डाव्या बाजूने पलटी खाऊन पडली होती. आवेशने ड्रायव्हरच्या सीटवर नजर मारली. तेथे कोणीच नव्हते. तिथे त्याला कोणीच दिसले नाही. आवेशच्या हृदयाची धडधड वाढतच चालली होती. शरीरातले रक्त थंड झाल्यासारखे त्याला वाटत होते. तेवढ्यात त्याचा पाय कोणीतरी पकडला. अचानक झालेल्या गोष्टीने आवेश जोरात ओरडला आणि आपला पाय सोडवताना खाली पडला. आवेश मागे सरकत सरकत ट्रकच्या पलीकडे नजर टाकत होता. त्याला रक्ताने माखलेला हात दिसला. आवेश धडपडत उठून पळू लागला. पळत आपल्या गाडीकडे गेला. पडलेली गाडी त्याने उभी केली आणि किक मारू लागला. 1, 2, 3 तो किक मारत होता.
पण गाडी काही केल्या सुरू होत नव्हती. त्याने मागे एक नजर फिरवली तर एक मनुष्य, कदाचित तो ट्रक ड्रायव्हर असेल, तो हाताच्या मदतीने आपले शरीर घासत आवेशच्या दिशेने येत होता. रक्ताने पूर्ण माखलेला, जागोजागी जखमी झालेला, एका पायाचा तुकडा पडलेला तो आवेशच्या दिशेने येत होता. आवेश त्याच्याकडे बघत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतच होता आणि गाडी सुरू झाली आणि ती थांबली तर ती थेट ऑफिस समोरच. ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने माठातून पाणी घेतले आणि घटघट करून 1-2 नाही 4 ग्लास पाणी पिला. ग्लास खाली टेकवला आणि त्याला आपल्या मागे कोणीतरी उभे आहे असे जाणवू लागले. पण त्याची मागे बघण्याची हिंमत नव्हती. तोच त्याच्या खांद्यावर हात पडला आणि तो घाबरून मागे सरकला आणि ओरडला. समोरची व्यक्ती पण तेवढ्याच जोरात ओरडली, अबे पागल आहे का? मी आहे, मी श्रीकांत. तो श्रीकांत होता, त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा. भूत बघितलेस काय? घाबरलो ना मी. श्रीकांत घाबरून आणि हसून ह्या दोन्ही भावात बोलला. आवेश चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलला, अरे सॉरी यार, जरा भास झाला मला. असा दिवसाढवळ्या कसा बे भास होतो तुला? श्रीकांत मस्करीत म्हणाला, जो त्याचा मूळ स्वभाव होता. तसा आवेश खोटे हसू आणत, काही नाही रे, असेच, असं बोलून आपल्या कामाला लागला. आवेश ज्या ठिकाणी काम करत होता तिथे श्रीकांत, साफसफाई करणारा नानू आणि कधीतरी ऑडिट करायला येणारा अंकित, इतकेच लोक होते. आवेशने हातात काम करायला घेतले खरे, पण त्याचे लक्ष लागत नव्हते. सारखा तोच प्रसंग डोळ्यासमोर येत होता. साहेब चहा, साहेब चहा आणला म्हणालो मी, असे जरा ओरडूनच नानू बोलला. आवेश कपाळावरचा घाम पुसत बोलला, अरे हो सॉरी, लक्ष नव्हतं, ठेव तू, घेतो मी. श्रीकांत पण हे बघत होता, पण त्याने काही विचारले नाही. संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेला श्रीकांत न राहून आवेश जवळ गेला. अरे आवेश, काही प्रॉब्लेम आहे का? आवेशच्या चेहऱ्यावर जे विचारांचे काहूर माजले होते ते लपवत आवेश, नाही रे, ते काल जरा झोप नाही झाली, चल निघतो मी, भेटू उद्या, असे म्हणत आवेशने गाडीला किक मारली आणि घराकडे निघाला. 2 ते 3 किमी अंतर पार करताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. कारण सकाळी जे दृश्य त्याने बघितले ती जागा आता जवळ आली होती. 5 मिनिटावर ती जागा होती. आपण बघितले ते खरं होतं का? तो व्यक्ती जिवंत असेल का? मी थांबून मदत करायला हवी होती का? आतापर्यंत तिथे कोणी आले असेल का? की अजून तिथे जसे असेल तसेच असेल की नाही, नसेलच तिकडे, असे विचार करता करता आवेश त्या जागेवर येऊन पोहोचला. त्या जागेपासून आवेश काही 100 मीटर अंतरावर येऊन पोहोचला होता. त्याने त्याच्या गाडीचा वेग थोडा कमी केला होता. 2 पोलीस अधिकारी आणि काही 4 ते 5 गावकरी तिकडे होते आणि ट्रक अजून पण तिकडेच होती, सकाळी होती त्या अवस्थेत. तिकडून जाताना आवेशने काही ऐकले. कोणाला ठोकली नाही गाडी, मग पलटी कशी झाली? बॉडी तर पोस्टमॉर्टमला पाठवली आहे, बघू. हे ऐकताच आवेशने गाडीचा वेग वाढवला आणि घराजवळ येऊनच गाडी थांबवली. हे तर स्पष्ट झाले होते की सकाळी जे पण काही बघितले होते तो भास नव्हता. आवेश बॅग तशीच पुढच्या रूममध्ये ठेवून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तसे रमाबाईंनी विचारले, चहा ठेवू का रे? मी पण घेतला नाहीये, चहा घेऊ आणि मग आपल्याला किराणा आणायला जायचं आहे. तसे आवेशने रमाबाईंचा हात पकडला आणि सोफ्यावर बसवले. आई, आता हे वाढत चाललं आहे. ह्या गोष्टी आता लोकांच्या जीवावर उठल्या आहेत. कशाबद्दल बोलतो आहे तू आवेश? आई, मी माझ्या स्वप्नांबद्दल बोलतो आहे ग. तशा चिंतेत रमाबाई म्हणाल्या. का? आता आणखी काय झाले? तसा आवेश म्हणाला, आई, मी काल जे स्वप्न बघितले आज तेच तसेच घडले. आणि आवेशने आपले स्वप्न आणि त्यानंतर सकाळी रस्त्यावर घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो माणूस गेला ग, मला दिसलं होतं ते. आता आवेशच्या डोळ्यांतील भीती ही रमाबाईंच्या डोळ्यात दिसत होती. आवेश, हा प्रकार काही वेगळा दिसतो आहे. मी हा योगायोग समजून टाळत होती, पण हे आपल्या हाताबाहेरचं प्रकरण आहे. आपल्याला आजच जायला हवे. आवेशने विचारले. कुठे आई? तसे रमाबाई उभ्या राहत म्हणाल्या, भल्लेश्वर महाराज.
नाव घेताच बाहेर विजांचा कडकडाट व्हायला लागला. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. एकतर हा एक सकारात्मक इशारा होता, नाहीतर काहीतरी विपरीत घडण्याचे चिन्ह. आवेश, आता तेच रस्ता दाखवतील, तेच आपली मदत करू शकतील. त्यांच्याकडे अशा सगळ्या गोष्टींचे उपाय असतात. संध्याकाळचे 7 वाजले होते. रमाबाई, आवेश आणि रतनराव तिन्ही शांत बसले होते. वाट बघत होते ती फक्त पाऊस थांबण्याची, कारण पाऊस इतका मुसळधार होता की बाहेर निघणे मुश्किल होते. वाट बघत रात्रीचे 8:30 वाजले. आवेश, मला असे वाटते की आज आपले जाणे शक्य नाही. आपल्याला उद्याची वाट बघावी लागेल. रमाबाई आवेशच्या शेजारी बसल्या. आवेशने मानेनेच होकार दिला, पण चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आवेश, चल आज मस्त खिचडी आणि भजे बनवते. आवेशचा मूड चांगला होण्याचा एक अयशस्वी प्रयत्न रमाबाईंनी केला. आवेशने होकार दिला आणि पुन्हा आपल्या विचारात गुंग झाला. कारण आवेशला रात्र ही भयानक वाटू लागली होती. रात्र म्हटली की झोप, आणि झोप म्हटली की स्वप्न पडण्याची भीती. आणि ते भयानक असले आणि सत्य झाले आजसारखे तर. तिघांनी जेवण केले. आज आवेशने तर फक्त नावाला जेवण केले. जेवण करून आवेश त्याच्या रूममध्ये झोपायला वर गेला आणि रमाबाई, रतनराव हे देखील खाली हॉलमध्ये नेहमीप्रमाणे झोपले. झोप तर कोणालाच लागणार नव्हती, पण प्रयत्न सगळे करत होते, फक्त आवेश सोडून. आवेशचा बेड खिडकीजवळ होता. येणाऱ्या भयंकर विचारांमुळे त्याला झोप लागत नव्हती, आणि झोप लागू नये ही त्याची स्वतःची पण इच्छा होती. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. डोक्यात दिवसभरापासून सुरू असलेले विचार आणि त्यामुळे डोक्यावर पडलेल्या ताणामुळे आवेशला बऱ्याच वेळानंतर झोप लागली. रात्री अचानक काही पडल्याच्या आवाजाने आवेशला जाग आली. आवाजाच्या दिशेने नजर फिरवली तर त्याला त्याच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. तो विचारात पडला की मी आलो तेव्हा मी लावला होता तर. विचार करतच नजर खिडकी बाहेर गेली, कारण पावसाने पुन्हा सुरुवात केली होती. विचार करतच तो बेडवर उठून बसला तर त्याला त्याच्या रूममधून काहीतरी सरपटत गेल्यासारखे जाणवले. घाबरून आवेशने खाली टेकवलेले पाय वर घेतले. आवेश अंधारात संपूर्ण रूममध्ये नजर फिरवू लागला की त्याला त्याच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यातून गुरगुरण्याचा आवाज आला. त्याने क्षणात डाव्या बाजूला बघितले आणि त्याच्या छातीत धस झाले. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात कोणीतरी उभे होते, कुठलीही हालचाल न करता. कोण आहे? आवेशने घाबरतच प्रश्न केला. तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. शिवाय पावसाच्या आवाजाच्या आजूबाजूला नीरव शांतता होती. आवेश पण न हालता तिकडेच बघत होता. 5 ते 6 मिनिटांनंतर आवेशला तिकडे दात विचकलेले दिसले आणि 2 सुळे. आवेशचा श्वास वाढू लागला. नीट निरखून बघितले तर ते जे काही होते त्याचे डोळे बंद होते आणि विचकलेल्या दातांवरून ते हसत असल्याचे जाणवत होते. त्याने अचानक त्याचे डोळे उघडले. पिवळट डोळे आणि त्यात असलेली लाल रेष. आवेश तर आता बस हार्ट अटॅक यायचा बाकी होता. त्याचा गुरगुरण्याचा आवाज आता वाढत चालला होता. आवेश तर जसा त्याच्या बेडवर बांधला गेला होता. त्याला ना हालचाल करता येत होती ना त्याच्या तोंडून काही आवाज निघत होता. तेवढ्यात त्याला आवाज आला, एक मानवी आणि श्वापदी मिश्रित आवाज. आवेश, तू आणि तुझ्या आईने आवाहन केले आहे मला आणि माझ्या शक्तींना. आजपर्यंत मी तुला स्वप्न दाखवत होतो, ज्यात तुला आणि तुझ्या लोकांना कसलाही त्रास नव्हता. तू मला आता बाहेर काढले आहे, मला आवाहन देऊन, आणि मी आहे या गोष्टींवर विश्वास ठेवून. आज खास तुझी भेट घेण्यासाठी मी तुला इथे थांबवून ठेवले. जा जा त्या भल्लेश्वराकडे. भल्लेश्वर नाव ऐकून आवेश आवक झाला. तुला कसे माहीत हे? तेवढ्यात विजांच्या कडकडाटीचा आवाज झाला. वीज चमकली आणि त्या प्रकाशात आवेशला त्या उपद्रवाचे रूप दिसले. विस्कटलेले केस, पिवळे दमक डोळे, त्यात चमकणारी लाल रंगाची रेष, लांब नखे असलेले मोठे पंजे आणि एखाद्या धिप्पाड मगरीसारखे पाय. ते बघून आवेश क्षणात बेशुद्ध झाला आणि एक क्रूर हास्य त्याच्या खोलीत पसरले. सकाळ झाली. रमाबाई आवेशच्या खोलीत आल्या आणि आवेशला उठवू लागल्या. तो झोपेतच बोलला, ए आई, झोपू दे ना, रात्री झोप नाहीये झाली.
रमाबाई खोलीतून बाहेर जात म्हणाल्या, आवर उठ, आपल्याला भल्लेश्वर महाराजांकडे जायचे आहे, विसरलास का? भल्लेश्वर महाराज नाव ऐकताच आवेशने खाडकन डोळे उघडले. रात्री घडलेल्या सर्व भयंकर गोष्टींचा घटनाक्रम आवेशच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आवेश रमाबाईंना आवाज देणार तेवढ्यात त्याने स्वतःचा आवाज दाबला. त्याला काल जे घडले त्यापेक्षाही काहीतरी महत्वाचे राहून गेल्यासारखे वाटले. आवेश डोकं धरून आठवू लागला. ते म्हणजे त्याला काल स्वप्न पडले होते की नाही. तो मला जाताना सांगून गेला होता की मी स्वप्न दाखवत होतो, त्यात तुझ्या लोकांना कसलाही त्रास नव्हता. याचा अर्थ एकच की आता माझ्या जवळच्या लोकांना इजा पोहोचणार होती. आवेशने आता सध्या तरी रमाबाईंना काही न सांगण्याचे ठरवले होते. आवेश आता जाण्याची तयारी करू लागला. रमाबाई नाश्ता करत होत्या. रतनराव तसे शांत स्वभावाचे होते, पण ते कालपासून बरेच अस्वस्थ होते. आवेश बाळा, काल नाही का काही स्वप्न पडले? रतनरावांनी काळजीपोटी प्रश्न विचारला. पण आवेशला स्वतःलाच ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते, म्हणून त्याने नाही असे उत्तर देऊन प्रश्न टाळून नेला. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि रमाबाई म्हणाल्या, आवेश आपल्याला निघायला हवे, पाऊस नाही तोपर्यंत जाऊन आलेलं बरं. आवेशने होकार दिला आणि निघाला. तब्येत बरी नसल्याचे सांगत त्याने आज सुट्टी घेतली होती. बरेच अंतर पार केल्यावर आवेशने विचारले, अजून किती लांब आहे आई? अजून अर्धा तास लागेल असे सांगून रमाबाई गप्प बसल्या. रस्त्यात दोघे गप्प बसून होते. फक्त रस्त्याला काही वळण असले की तेवढं रमाबाई सांगायच्या. आवेश पण आपल्याच विचारात होता, कारण रात्री घडलेली घटना सोपी नव्हती. त्यात ते उपद्रव धमकी वजा इशारा देखील देऊन गेलं होतं. आवेश इथून डाव्या बाजूला चल आणि गाडी सांभाळून चालव, पुढचा रस्ता कच्चा असेल, इथून पुढे कोणतंच गाव नाहीये, आता फक्त भल्लेश्वर महाराज आणि 20 ते 25 गावकरी राहतात, बाकी सगळे जंगल आहे. आवेशने होकार दिला आणि रमाबाईंनी सांगितलेल्या रस्त्यावरून जात होता. आजूबाजूचे दृश्य खरं सांगायला गेलं तर निसर्गरम्य होतं. झाडांची सावली, पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याने हलणाऱ्या झाडांचा पानांचा आवाज, एकंदरीत मनमोहक होतं ते सगळं. पण आवेशला सगळे उलटे दिसत होते. वाहणारा वारा, पानांची सळसळ, पक्ष्यांचे आवाज, हे सगळं त्याला भयावह वाटत होतं. आई पकडून बस, रस्ता जरा जास्तच खराब आहे, पावसामुळे चिखल झाला आहे सगळा. बोटाने इशारा करत रमाबाई बोलल्या. हो रे, पकडले आहे मी. असं पण पोहोचलोच आहे आपण. ती बघ समोरच आहे वस्ती. थोडं पुढे जाऊन आवेशने गाडी बाजूला लावली आणि उतरून चारही बाजूंना नजर फिरवली. घनदाट झाडे, त्या घनदाट झाडांच्या वर्तुळात 12 ते 13 घरे. सगळे घरे कौलारू होती. घरांच्या आजूबाजूला उंच उंच झाडे होती. अर्थात जंगलाचं वास्तव्य होतं. भल्लेश्वर महाराज आणि त्या 20-25 गावकऱ्यांचं. आवेश चल, तिथे असतात भल्लेश्वर महाराज. आवेश त्याच्या आईच्या मागे जात होता आणि सगळे निहाळत होता. मोठे कौलारू घर जे सगळ्यांच्या मध्यभागी होते, तिथे भल्लेश्वर महाराजांचं वास्तव्य होतं. घराची पायरी जवळ आल्यावर रमाबाईंनी आपल्या चपला काढल्या. त्यांच्या मागे आवेशने देखील काढल्या. 3 पायऱ्या चढून चौथरा होता आणि मग मध्ये जाण्यासाठी दरवाजा. दोघे मध्ये जातच होते की तिथे एक माणूस आला. धोतर घातलेला, अंगात पांढरा सदरा, कपाळावर लाल टिका आणि दोन्ही पण हातात जाड कड. थांबा, महाराजांना भेटायला आलात का? कोणाच्या हातात काळा धागा असेल तर पहिले तो काढा, मगच आत या. हो, माझ्या हातात आहे, असे म्हणत आवेशने त्याच्या हातातला धागा काढला आणि दोघे त्या माणसाच्या मागे जाऊ लागले. पहिली खोली पूर्ण रिकामी होती. फक्त गाद्या टाकून बसायची व्यवस्था केली होती. पुढे जाताच एक मोठी खोली होती. चारही बाजूंना दिवे लावले होते. मध्ये कोणत्याही प्रकारचे लाईट लावलेले नव्हते, पण प्रकाश हा कोणत्याही प्रकारच्या लाईटपेक्षा जास्त होता. मध्यभागी पाठमोरा एक पुरुष बसलेला होता. धिप्पाड, पाठीपर्यंत केस, चौरंगावर मांडी घालून बसलेला होता तो. महाराज, असा आवाज आवेश बरोबर मध्ये आलेल्या व्यक्तीने देताच पाठमोरे बसलेले दुसरे कोणी नाही तर भल्लेश्वर महाराज आहेत हे कळायला आवेशला वेळ लागला नाही. हो विष्णू, कळाले मला. पहिले त्या मुलाकडून त्याच्या वाहनाची चावी घे. भारदस्त आवाज होता
भल्लेश्वर महाराजांचा. त्या व्यक्तीने म्हणजे विष्णूने आवेशकडून चावी मागितली. आवेशला कळाले नाही की नेमके काय चालले आहे. चावी देत आवेश म्हणाला, महाराज चावी का? तसे महाराज त्यांच्या जागेवरून उठले आणि आवेश रमाबाई यांच्या दिशेने आले आणि त्यांच्या समोर बसले. आवेश त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे बघतच राहिला. मोठे डोळे, धारदार नाक, भारदस्त शरीर, त्या शरीराला शोभेल अशीच मोठी दाढी आणि छातीवर लावलेली भस्म. आपोआप आवेशचे हात महाराजांसमोर जोडले गेले. बोल बाळा, काय व्यथा आहे तुझी? आजचे स्वप्न आठवत नाहीये? हे ऐकताच रमाबाई आणि आवेश दोन्ही थक्क झाले. आपण एक शब्द बोललो नाही आणि असं कसं काय? आवेश स्वतःशीच बडबडला. तसे महाराज पुढे बोलले, खूप वर्षांच्या सिद्धीनंतर मला काही शक्ती प्राप्त झाल्या आहेत, पण माझ्या शक्तींना सुद्धा काही मर्यादा आहेत. मला ईश्वराने काही मर्यादा बांधून दिल्या आहेत. तू बोल, या अगोदर काय झाले? मोजक्या काही वेळातच आवेशवर महाराजांचा असा काही प्रभाव पडला होता की महाराजांबाबत त्याच्या मनात आदराची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली होती. आवेशने 3-4 वर्षापासून त्याच्यासोबत होत असलेल्या सर्व काही गोष्टी सांगितल्या. तेव्हा महाराज म्हणाले, तुझ्या हातातील चावी मी का घेतली हा प्रश्न होता ना तुझा, त्याचं उत्तर देतो मी. तुला कालचे स्वप्न आठवत नाहीये, बरोबर ना? तुझे स्वप्न तयार करणारा आणि ते सत्यात उतरवणारा तो काळ आहे. तुझाच नाही तर सगळ्यांचाच काळ आहे तो. कोण आहे, कुठून आला आहे माहीत नाही, पण हो, मी त्याला एकदम हरवले आहे आज. म्हणूनच त्याला तुझ्या हातून माझा घात करायचा होता, जेणेकरून त्याच्या कुकर्मांना अडथळा येऊ नये. मला तू इजा पोहोचवू शकशील असं ह्या जागेवर काहीच नाहीये. तू तुझ्या चावीने माझ्यावर घात करणार होता, मला भोसकावून मारणार होता, आणि हेच तुझे कालचे स्वप्न होते. हे ऐकून रमाबाई, आवेश दोघांना धक्काच बसला. आवेशच्या तर सर्वांगावर घाम सुटला होता. महाराज, असा आवाज देत विष्णू 2 पावले पुढे सरकला. तसं महाराज इशारा करत बोलले, थांब, ठीक आहे, मी इतका कमजोर नाहीये. त्याला या अगोदर पण हरवले आहे मी. हे ऐकताच रमाबाई आपल्या मुलाच्या काळजीपोटी पुढे येऊन महाराजांच्या पाया पडत म्हणाल्या, वाचवा महाराज माझ्या मुलाला. या सगळ्यातून तुम्हीच काहीतरी करू शकतात. बाई, काळजी करू नका, मी आहे. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुझ्याच वयाचा एक मुलगा एकटा माझ्याकडे आला होता. हा काळ तेव्हा त्या मुलाचे स्वप्न तयार करत होता आणि ते सत्यात उतरवत होता. पण त्या मुलामध्ये हिम्मत आणि स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद होती. म्हणून मी सांगितलेल्या गोष्टी करून त्याने त्याच्या स्वप्नांवर नियंत्रण मिळवले आणि त्या उपद्रवाला कमजोर करत राहिला. नाईलाजाने त्याला त्या मुलापासून दूर जावेच लागले. तेव्हा फक्त एक दुःखद घटना घडली. आज जसा विष्णू माझा अनुयायी आहे, तसा लंकेश नावाचा माझा अनुयायी आहे, ज्याने आपला जीव ह्या कामात गमावला होता. आवेश, तुला पण तुझ्या स्वप्नांवर नियंत्रण आणावे लागेल. यानेच त्याची शक्ती कमी होते, तू कमजोर पडत जातो. तसा आवेश बोलला. पण महाराजांनी त्याला शांत राहण्याचा इशारा केला. महाराजांनी आपले डोळे बंद केले. जवळपास 10 मिनिटे झाले ते ध्यानात होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. महाराजांनी बऱ्याच वेळानंतर आपले डोळे उघडले. आवेश, असे काय आहे जे तुम्हाला अजून सांगितले नाहीये? माझ्या शक्तींना मर्यादा आहेत, मी आधीच सांगितले आहे तुला. यापेक्षाही काही भयंकर आहे जे तुम्हाला सांगितले नाहीये. तसा आवेश म्हणाला, महाराज, मी सांगणारच होतो, पण तुम्ही बोलायला सुरुवात केली आणि ती गोष्ट सांगायची राहून गेली. आवेशने रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त भीती होती. रमाबाईंच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रश्न दोन्ही होते. याने मला सकाळी का नाही सांगितले? आवेशचं सगळं सांगून झाल्यावर महाराजांच्या चेहऱ्यावर भीती नक्कीच नव्हती, पण काळजी होती. महाराज त्यांच्या जागेवरून उठून म्हणाले, मला या गोष्टींचा अंदाज देखील नव्हता की काळ ह्या जगात अवतरू शकतो. बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. महाराजांनी मुख्यद्वाराबाहेर विजांच्या दिशेने एक नजर टाकली. संपूर्ण खोलीत शांतता होती. फक्त पावसांचा, विजांचा आवाज येत होता.
महाराजांचे डोळे विस्फारले गेले होते. महाराज उद्गारले, तू इथे आला आहे. तुमच्या मागे माझ्या द्वाराबाहेर उभा आहे. काळ, तू आपल्या दुनियेत आला आहे.